शेवटची पाळी एक मनुष्य जन्म जन्मी संसार
शेवटची पाळी. हरी शेवट तेव्हा मनुष्य जन्म शेवटले पाय तेव्हा मनुष्य जन्म शेवटले पाय तेव्हा मनुष्य
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा भूलू नका संसारी असावे आसुनी वेळा करा आत्माराम संसार संयमा भूलू नका म्हणे देव भक्ताची भूलू नका समागत्य तिष्ठन्तमानन्दघनं
नमोजध्या वेदपतिपाध्या जय जय सस्मिहा आत्मरूपा देव ते नमस्कार काय कृष्ण वंदे जोडोनिया कर वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म केलं जातं सावध शब्दामध्ये एक ताकद आहे महाराज सावध एवढ्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद जरी उच्चारला तरी महाराज आपल्या लक्षात काय धोका आहे सावधान म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की पुढे धोका आहे बोर्ड लावलेले बोर्ड एवढ्यासाठी लावले सावध व्हा तसं समस्त मृत्यू लोकातील 84 लक्ष योनीमधून सावधान करण्यासाठी एक विशिष्ट योनी निवडलेली आहे आणि तिचं नाव मनुष्य योनी आपल्याला फक्त सावध का केलं त्याचं विशेष कारण आहे नामदेव रायना ठाऊक आहे तो शेवटची वेळ आहे परत तुम्हाला मिळाली याची गॅरंटी नाही म्हणून तुम्ही आपल्याला तो प्राप्त झाल्यामुळे इथं पशुपक्षी प्रधान अधिकार नामदेव राय सांगतात हा मिळालेला देह परत तुम्हाला गॅरंटी कारण शेवटची वेळ सहज मिळाला म्हणा तो सहज मिळाला नाही अनंत जन्माच्या पुण्यानं साधू महात्म्यांनी आपले ह्यातलं बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे साधूच्या लक्षात आल्यामुळं आपल्याला सावध करण्याची वेळ साधूवर आली मला पशु पक्ष्यांना जागा केलं नाही कारण जनावरांना माणूस
तुम्हाला सावध होऊन तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केले या देहानं करता येते. एवढंच नाही, देव होता येतं, नवे जगद्गुरु होता येतं या देहानं. मानव देहामध्ये तुकोबरायांचं झालेलं आहे. प्राप्त करून घेतलं महाराज. ते जगद्गुरु पद सुद्धा सामान्य जीवाला जगद्गुरु आहे. दुसरे आदिशंकराचार्य कसं होता येत याने काय केलं म्हणून देवाने काढली ना राधेला पाहून. ऐका 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 2 नंबरचे जे जगद्गुरु आहेत शंकराचार्याने चित्रा काढली. चित्रा त्यावेळेला त्यांनी त्याच्यासाठी काय करा, या देहाने त्याच्या ओळखी आत्माराम आपण मध्ये संसार करून घ्या, कारण देह एकदाच आहे. महाराज सांगतात संसार सोडू नका. संसारी असावे म्हणजे त्यात राहायचं म्हटल्यासारखं आपण सर्वांनी मध्ये उगवत आयुष्यभर चिखलात असतं पण आयुष्यभर चिखल अंगाला लागून देत नाही महाराज. तसं किंवा जीभ लोणी होत नाही. चिकट काय होतो, हात चिकट सुद्धा होत नाही. असं झालं लोणी खाल्लं आणि जीभ चिकट झाली म्हणून निरमा पोडा आणला आणि खसखस खसखस कर धुतला. ते का गुंतून या राहते संसारात काही मला परिणाम असा झाला. आपल्या पदरात जे आलं ते फक्त एखाद्या खंडीभर धान्य म्हणून कुठं त्या शेतकऱ्याच्या उंबऱ्यावरती घर बांधलेली बघितली नाही ना महाराज. त्यांना माहित आहे खंडीभर जरी धान्य असलं तरी संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहून तुम्ही फक्त हो भजनाने देव डोलतो महाराज. भजन का करायला सांगितलं अहोरात्र तुम्हाला सामान्य जीवाला काही कारण
नाही. जप जप अनुसंधान ध्यान नाही. सर्वात सोपं असं साधन आहे देव प्राप्तीचं. फक्त तुम्ही भजन एक फायदा होतो मला. काय मोठी जी भीती आहे सगळ्यात 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 मोठी भीती आहे छत्रपती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक साधू होऊन गेला. चांगदेव आले ना माणसं वाकायला भेट नाहीत. केलं तर हरी मग भय आणि चिंता निघून जातं. कृपा झाल्यानंतर त्याला आपलंस केल्यानंतर तुम्ही आपलासा त्याला करायचा. या देहानं तो आपलासा करता येतो. आणि मग शेवटच्या चरणात सांगतात स्वतः सुदर्शन घेऊन तुमच्या चौदा करतो एवढा अधिकार देहाचा आहे महाराज, नामधारकाचा आहे. सावधान या देहाला केलं. इतर योनी त्याला देताना जास्त काही गोष्टी दिलेल्या. पशु पक्ष्यांनाही दिला. ज्ञान मनुष्य आपल्याला ठामपणे सांगतात की अशा भक्ताच्या दारावर स्वतः हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन तुमची चौकीदारी करतो. अशा आणि तुमच्या समोर हा अभंगाचा सरळ अर्थ म्हणलेला आहे. नामदेवरायांचा परमार क्षेत्रातले उंची काय, जगाने ज्यांचं ऐकावं असं साधूचं श्रेष्ठत्व आहे. जगाचा उद्धारासाठी ज्यांचा अवतार आहे. माणसाला प्रत्येकाला प्रमाण पाठ आहे, त्याच्यामुळे प्रमाण द्यायची काही गरज नाही. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू अवताराला येत आहे. मग नामदेवराय सांगतात नामदेवरायांचा परमार क्षेत्रात असा काय अधिकार आहे. अंगीकार त्याच्यावर प्रेम करतो तो सखा आहे. हो मित्र आहे. मग सखा त्याला म्हणतात. देवगुज नामदेवरायला पूज असावा लागतो. पाच वर्षाचं एवढं गोड सांगणे पण त्यांचं एवढं काय नातं आहे. नातं त्यांची काही ओळख अशी तर 5 वर्ष आहे. मग असं ज्या वेळेला विचार त्यावेळेला देव सांगतात अरे ही आमची ओळख मग 4 सोबत आम्ही राहतो किंवा आमचा परिचय आहे किती युगाचा 4 युगाचा परिचय.
नैवेद्य देह देव 5 वर्षाचा देवाने केला घरामध्ये 14 माणसं आहेत. किती? 14 माणसं. रात्रंदिवस एकच धंदा त्यांनी केला. एकच धंदा. रात्रंदिवस देवाचं करत होते महाराज भजन. माता रुक्मिणीने एकदा देवाला प्रश्न केला, काहो नामदेवरायांची एवढी हालाकी अहो दानशूराच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला तुमचं दानशूर दादा तुमच्या पाठीवर कोणी नाही. तुमच्याकडे काय देण्यासाठी नामदेव लोक 14 माणसं एका जागेवरती भजन करतात. काय देण्यासाठी नाही का? दिन का नाही तुला काय ऐसे पवित्र वैर्याला देणार नाही का? माझ्याकडे भरपूर आहे. कोणाही मात्र ते होणी परत केलं घेत नाही. रुक्मिणी करू पण लक्षात ठेव, जो मला तो भक्त आवडतो ते दिलं तरी मग रुक्मिणी ऐक त्याची भक्ती पाहू सामर्थ्य पाहू मी जे कोणालाच दिलं नाही ते नामदेवरायांनी दिलेलं आहे. काय दिलं असं विचारलं होता पाठ देऊ नये विठ्ठल घराची परिस्थिती अशी गुणाई विश्वाचा मालक घरी आंघोळीला येतो. तिचं भाग्य काय असेल महाराज? देव पटावर बसवला आंघोळ, पण घरात आंघोळ केल्यानंतर अंग पुसायला माझ्या घरी आंघोळीला आला तो कशा
तोपर्यंत नामदेवरायाला विटेवरती उभं केलं, ब्रह्मपद दिलं. ब्रह्मपद असा एका महान साधूचा अभंग कार्यक्रमाचा परिहार आजची कीर्तन सेवा तसं पाहिलं तर एक दिवशी ही कीर्तन सेवा आजच्या तिथीचं खास एक दिवसीय तसं पाहिलं तर या कार्यक्रमाचं नियोजन किंवा ज्यांनी या मंडळातर्फे किंवा या ट्रस्टी मार्फत ट्रस्टी सर्व ही सेवा देण्यासाठी किंवा आपल्या शिफारस झाली त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने या ट्रस्टचे चेअरमन मला हे विश्वास संतोष बाळासाहेब जाधव, विश्वास संतोष गुलाब जाधव जाधव, सचिन हिंदूराव आणि सगळ्यात महत्वाचं दुहेरी योग असा दुहेरी योग की आज ज्यांनी 75 दिवस परिक्रमा केलेले अशा लोकांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणून परिक्रमा ज्यांनी केलेली आहे संजय जाधव या ठिकाणी त्याला नर्मदा कोणालाही साध्य होत नाही. नर्मदाला नर्मदेची ओळख आहे भगवान शिवांची. जो नुसता पाणी पितो स्वतंत्र एक पुराण तयार झालेलं आहे नर्मदेचं. पहिली परिक्रमा ऋषीने मानली पहिली परिक्रमा आणि आपल्या भाग्याला ज्यांनी कोणी ही परिक्रमा केलेली आहे समोर व्यक्ती नसते म्हणा पण त्यांना मनापासून त्याच्यासाठी बसलेली माणसं उभी करतात. नामदेवा प्रमाण नृती देवी ना
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीव समाधी विद्या आणि संजीवन जगामध्ये असे एक आश्चर्य आहे साधूच्या अगोदर भूमीचं नाव घेतलं जातं भूमी साधू जिथं राहतो ती पवित्र अशी भूमी कोणती असं विचारलं तर विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पहिल्या श्लोकामध्ये अलंकापुरी मिळते ती प्रसिद्धी असते साधूचं मरण आपण विसरत गेली आपल्याला माहित आहे कितीतरी वर्ष झाली आपण तो उत्सव त्यांना जाण्याचा अधिकार आहे कार्य संपलं की सोय येणे त्यांच्या अधिकार अतिशय मोठा आहे मला संजीवन एवढ्यासाठी आतापर्यंत याचं नाव संजीवन नवल वाढवण्यासारखी गोष्ट आहे 750 वर्षापूर्वी विश्वमौली ज्ञानोबरायाने आळंदीमध्ये असं काही श्रेष्ठ संजीवन समाधी कंपन अजूनही आम्हाला जाणवतात बाबा बाबा वाचायला आज आम्हाला त्याची साक्ष म्हणजे आम्हाला तसा भास अमेरिकेचे 7-8 वर्षापूर्वी शास्त्रज्ञ आळंदीमध्ये आलेले आणि सोबत आणली सोबत तर जागेवर हा थर्मामीटर नेल्यानंतर 30 सेल्सिअस असं त्याचं माप किती 30 सेल्सिअस गंमत असेल त्या 40 झालं महाराज 40 तर 80-90
महाराजांची समाधी घेऊन आज कितीतरी वर्ष झाले मला, पण आज 76 वर्ष साधूमध्ये फरक नसतो. देवाची रूप देवाच्या रूपात इथं मृत्यू लोकात येतात. महाविष्णूचा अवतार ओळखला म्हणून साधूची संगती करावी. साधूच्या संगतीत साधू लावतो. साधूची जीवनामध्ये असायचं सद्गुरू धरावे ते पाय आधी आधी. साधूच्या संगती आपल्याला काय आपल्याला सुख मिळतं. सुख कधी वाटतं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाची भेट घडवून आणणारे साधू फायदे आपल्याला सहज होतात. कशामुळं आपण परम माणसं आहे की आपल्याला साधूच्या हरिपटामध्ये मौलीने वर्णन केलं. हरिपटामध्ये चिरंजीव कल्प साधूचं बोलणं थोडं साधूच्या बोलण्याची उंची आहे का? विश्व मौलिक ज्ञानोबांनी वर्णन केलं साधूच्या बोलण्याचं. 4 प्रकारामध्ये साधू आणि रसाळ 4 प्रकारामध्ये सुंदर अशी ओवी गुप्ती. साचा मी तुले शब्द जैसे अमृतापेक्षा श्रेष्ठ साधूच असतं महाराज. पर बोलण्याच्या पाठीमागं काय करतात? फक्त 3च गोष्टीचा उच्चार करतात. अखंड जिवे तीन, जिवे तीन, जिवे गोड तीन. साधू जपतो ते तपावरती जपतो. साधू तपावर जपतो. साधू महात्म्याजवळ इतकी लोक येतात. गोष्ट आहे साधू गोड बोलतात. देह हा देह उभा बनवला. बोलणं नावाचा गुण दिला. हात नावाची वस्तू दिली. एक अवयव असा दिला. इतर युनिट कोणाला दिला नाही. उभा बनवला. आमचा देव सुद्धा पंढरीचा उभा उभासणारा जाईल ना, एवढ्यासाठी देह उभा. आपण नाही का सप्त्याच्या मिटिंगीत आडवं, लग्नाच्या मिटिंगीत आडवं, तो नंतर आपला तो आपण विकास केला महाराज.
हे दिलं होतं ते उभं दिलं महाराज. हात नावा बोलणं नावाचा गुण इतर कोणालाही दिलेला नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर वाद साधूच्या बोलण्यानं शास्त्र तयार होतं. साधूच्या बोलण्यानं शास्त्र तयार होतं आणि तुमचं तयार होतं शस्त्र. मला मंडळी एक गोष्ट आहे का, जिबेला झालेली जखम, जिबेला झालेली जखम बरी होते, केलेली जखम आयुष्यात कधी बरी होत नाही. म्हणून बोलणं जपून वापरायचं. बोलण्यावरती विषय, बोलताना चुकू नये. महाराजांनी आपल्याला सांगितलं बोलताना चुकू नये. आणि जो बोलताना चुकतो ना महाराज, त्याचा परिणामही वेगळा होतो. हे विचारणीच्या करायला पाहिजेच. मग एकाला विचार महाराज, आपल्या बोलण्याला उंची नसते. बोलून फायदा होत नाही. ते बोलणं सामान्य बोलणं असतं महाराज. मग बोलताना चुकू नये. पुराणामध्ये 2च बायका बोलल्या, 2च बोलगा घडलं आणि दुसरीच्या बोलण्यानं महाभारत घडलं. सीतामाई एकच शब्द का जात नाही ते हरिण मारायला, म्हणजे शब्द बोलले. शब्द जिवारी लागला महाराज, बाण लागावा वहिनी सोबत दादा सोबत राहिलो. वहिनीच्या अंगावर काही लावले ते बघितलं नाही. फक्त 13.5 वर्षामध्ये वहिनीच्या पायातली नेपुर बघितली. नेपुर म्हणजे जोडवी बघितली आणि त्या वहिनीकडून हे बोलणं. मग माहिती आहे आपल्याला सर्वांना. जेव्हा ते झालं महाराज, रामायण घडलं. वरती पुढे एक शब्द बोलली. मै सभेतून सिंहासनावर एक शब्द बोलली, आंधळीची पोरं. माणसानं बोलताना चुकू नये, पाहताना चुकू नये. तयारच केला नव्हता ब्रह्मदेवानं, तरी पण सांगितलं सोन्याचा हरी मला सोन्याचा हरी सोन्याचा 6 महिने जिथं जास्त सोनं राहू लागलं. कुणाला राहू लागलं ज्याच्या हातामध्ये आहे 3 दिवस जुगार खेळ, संपत्ती गेली. देवता म्हणतो ग्रह
आपल्याला तेच करायचे आहे. आणि मग हे केल्यानंतर अखंड नामस्मरणाने काय होतं, एक फायदा होतो महाराज. मग महाराज सांगतायत नामदेव रे लोकांना त्याची होता करता येते. मग त्यासाठी अरे बाबांनो, तुम्हाला जन्माला आला ना, तुम्हाला तो देव आपलासा करायचा मिळेल याची याच्यासाठी आपल्याला जाग करा. जीवन जगत असताना वर्म चुकून देऊन याची जाणीव आपल्याला करून दिली पहिल्या चरणामध्ये. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगताय, शेवटची पाळी निश्चित स्वरूपाने फेरा पडणार आहे, विसरून चालणार नाही. शिशुपाल देवाचा सक्का मेवणा आहे. शिशुपाल सक्का महिना आहे, मेवणा आहे. पण एक नव्हे 100 मला 100 शिवे दिल्या. किती? आता जर माझा संशयाचा अंत एक झाली शिशुपालाची वर सुदर्शन सोडलं आणि शिशुपालाचं उडवलं महाराज गगनामध्ये. चुकली यावर जो देवाला ओळखत नाही, देवाला प्रमाण आहे.
नुसतं मूर्ख नाही, शतमूर्ख असा शब्द वापरला महाराजांनी. शंभर वैरी तयार झाले 5 मुलं मारण्यासाठी झाले ना महाराज. पण दुर्योधनाला उद्धवाने धृतराष्ट्राला हे ज्याच्यावरती प्रेम करतो 100 मधला जो लाडका होता पुत्र महोत्सव ऐकलं नाही महाराज. परिणाम आपल्याला सर्वांना माहित आहे. बसवलं ना भाऊजाईला मांडीवरती बसवलं आणि द्रौपदी वेणी सोडली. सोडल्यानंतर पर्यंत केसाची दुर्योधन धृतराष्ट्राने देवाला ओळखलं नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे. जेव्हा बसलं की भीमदादा नाना प्रकारानं त्याची टिंगल उडवून द्यायचा. त्यानं बरं चक्रवर्ती राजा धृतराष्ट्र कशामुळं फेरा पडे जीवनामध्ये चुकून द्यायचं नाही. कर्म चांगलं झालं की वर्म चुकत नाही महाराज. कर्म चांगलं पाहिजे महाराज. अन्यायाला द्रोह करतो त्याला राजा म्हणतात. देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कसा येतं ऐका. कर्म कसं असतं महाराज. काटा मोडला की लगेच शेफ्टिंग होत नाही. शेफ्टिंग होतं का? नाही होत महाराज. म्हणून तो टोचला काटा की मुळापासून उपटून टाकायचा म्हणजे पुढची भीती. हा कर्मासोबत असं घासून राहायचं नाही. मग कर्म फेडावं लागलं. भाल्याना माहित आहे, सर्वांना माहित आहे. आणि ती गाव सगळं कमरेवरती हात ठेवून उभा आहे. आणि ते बघितलं वडेच्या काठाला ती पाणी होतं. पाणी घ्यायचे आणि उंच आकाशात जाऊन अग्नीमुळं खाली येत होतं महाराज. वरून चोचीतलं कोण सोडत होती? चिमणी. हात उभं ठेवून उभा आहे. आणि मग कावळ्यानी चिमणीला टोचून बोलायला सुरुवात केली. चिवताई सगळं गाव तोंडात बोट घालून त्या बघत उभं राहिलं. आणि तू त्या पाण्याच्या नदीमध्ये त्या ओढ्यामध्ये जाते तुझ्या पाणी घेते आणि तुझ्या त्या पाण्यानं अग्नी विझणार नाही. तिनं सांगितलं कावळे दादा लोकांनी मला शाबासकी द्यावी, प्रशस्तीपत्र द्यावं म्हणून मी कर्माच्या यादीमध्ये एवढे म्हणून करावं. हा दुसऱ्याकडे बघून आपण ते
हो, आपण प्रपंचात जो करतो तो महाराज दुसऱ्याकडेच बघून करतो. स्वतःच कर्म स्वतःलाच बघायचं आहे. अरे देवाधिकांना कर्म भोगावं लागत आणि कर्म चुकलं देह मिळालेला आहे. लक्षात ठेवा, पुढे या देहानं आपल्याला त्याच्या ओळख्या करून घेता येतील. आपण किती जवळचा माणूस आपल्याला ओळख कधी करून घेतो, काही गरज असते कळलंच नाही जीवनातलं काही सत्य आहे आणि काही असत्य आहे. त्यातल्या दोन गोष्टी सत्य आहेत महाराज, एक देव आहे आणि दुसरं मरण सत्य आहे. आपण त्याचा कधी विचार केला नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाला माहिती आहे एक दिवस आपल्याला सर्वांना मरायचं आहे. सगळ्या जीवनात दोनच गोष्टी सत्य आहे. मृत्यू हा सत्यच आहे. राजा गरीब एक दिवस बाकी आपल्याला नाही की हे आता ती वेळ आली रडण्याची महाराज. बघून आपण दुर्लक्ष केलं. ह्याच्या अगोदर संसारात माणसं आपल्या अगोदर गेली ना महाराज, काय काय झालं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मेला बाप मसना गेला त्याने आपल्या त्यांच्या सोबत काही नेलं नाही का? नेलं होतं, परमिटच नाही आपल्याला काही. एक गोष्ट नेता येते. तुम्ही म्हणाल संसारातलं असं काय नेता येतं? सगळं काही आपल्याला इथं ठेवावं लागतं, पण एक गोष्ट मात्र संगती घेऊन जाता येते. यमापासून करते काम महाराज. आपल्याला संगती काही नेता येत नाही. आपल्याला संगती आज्यानं संगती नेलं नाही. महाराज सांगतात, अरे बघून तुम्ही दुर्लक्ष केलं, पुढे तुमच्या अशी वेळ येईल. कशी वेळ? सांगितलं एवढं केलं ज्या संसारामध्ये तुम्ही संभ्रमित झाले, गुंतून गेलेला आहे, तो संसार तुमचा नाही महाराज. दुःख संसार प्रमाण बसलेल्या मंडळींची पाठ आहेत. करतात ऐका, मग किनारीचं धोतर नेसायचं, रोज नेसायचा. कालांतरानं ते जुनं झालं. जुनं झाल्यानंतर जागोजागा झालं. मग त्यानं सांगितलं टाकायचं कसं? लोक बघा ते टाकायचं कसं? मग चालवलं फाटल्या तयार केली लुंगी. कशाची? नाही धोतर,
लुंगी तयार केली पडली आणि लुंगी पण नंतर खायला पाहिजे होती ना की नंतर कापड होतं ते काढून त्याचा लंगोट शिवला. लंगोट काही दिवस वापरला आणि तोही जीर्ण झाला. आता तरी जुना झालेला लंगोट टाकून द्यायला पाहिजे होता ना महाराज, नाही टाकून दिला. मग वापरायचे कंदील, मग ते काच पुसायला लंगोट जो जुना होता त्यानं काच पुसायला, आता तरी टाकून द्यायला पाहिजे होता नाही. होईल पेटवली ती. आता चूल पेटवल्यानंतर लंगोटाची एवढा काटकसरीनं जर प्रपंच केला सांगते नेता येत नाही. सर्वांना माहिती आहे आपल्याला नेता येत नाही आणि सोडूही नका, सोडू नका. तुम्हाला पर्याय दिलेला आहे. जायचंच नाही, मी सांगतो जायचंच नाही. त्याला फवारणी चाललंय, पाणी कमी आहे आणि जास्त वाप भिजणार आहे. कामामध्ये काम काही म्हणणार दोन गोष्टी करता येते, परमार्थ करता येतो आणि म्हणून महाराज सांगतात संसार संभ्रमामध्ये तुम्ही बोलू नका. 84 लक्ष पैसे कोणती येणी कमवते महाराज, पैसे येणी कमवते, कोणतीच पैसे येणी कमवत नाही. आपणच फक्त एकच म्हणून जगातला कोण उपास्य आहे असं कोणी बघितलंय का, ऐकलं का? जगात कोणीच उपास्य नाही महाराज, जगात कोणी उपास्य नाही. आणि माणसं एवढं पैसे कमवून सुद्धा त्याचं आजपर्यंत पोट भरलं. विठाला 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 आपल्या दिवसभर उकरत राहते, कोंबडी दिवसभर उकरत राहते, दोघांचंही दिवसभर पोट भरत नाही का भरत? समाधान होण्यासाठी समाधान देत समाधान घोष करो हरी कथा ते समाधान. काय करा त्या संभ्रमामध्ये भुलू नका, तुम्ही राहा. महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगता संसारी सोनी सावे भजन करावे वेळोवेळा. मग मुला लेकरावरती ते आपल्या संसार आहे, आपला संसार आहे. म्हणाल त्यांना घर नाहीत, 2 मजली घर आहेत महाराज. माहित आहे कोणत्या दिशेनं पाऊस विरुद्ध झाडे असतात ना, निलगिरीचे असतील, बाबळीचे असतील, त्या झुकलेल्या फांद्या ज्या विहिरीमध्ये असतात, प्रत्येक फांद्याला त्यांचं घर बांधलेलं असतं महाराज. पशु पक्षी काही मुलावरती प्रेम करत नाही असं वाटतं का? तुम्ही संसार करताय असं आहे का? तेवढंच घेऊन
चमच्या ती पक्षिणी काय करते, जेवढं धान्य आणलेलं आहे ती बाळाची चोची उघडून चोच घालते आणि आणलेलं अन्न मुखात सोडते महाराज. तसं राहायचं संसारामध्ये महाराज. पण संसारामध्ये समाधान असू द्या की होत नाही, त्याचं कारण आहे आपला विषयच आवडीचा आहे. आणि वरमाईच लग्नात रुसली. किती असल्यानंतर मला समाधान होईल, मला रुसले. बाकीच्या लोकांनी सांगितलं अगं तू काही शेजारी नाही, लग्न आहे, म्हणजे ते तुमचे मंडळी रुसले. काय रुसले? जवळ गेला आणि सांगितलं हजाराची पैठण घेतली, मुलाचं लग्न आहे म्हणून, वजभर दागिना घेतलं आणि कोणी अपमान केला का इथल्या लोक नाही म्हटले. मग तिनं म्हणजे नाराज व्हायचं काय कमी पडलं. मग तिनं सांगितलं हे बघा 15,000ची पैठण आहे, वजभर दागिने आहेत, मॅचिंगचा जम्पर मला शिवून मिळाला नाही. माणसाचं काय मिळून किती मिळून किती होत नाही सांगता. मग समाधान माझं एवढ्या 4 गोष्टी प्रत्येकाने ते त्यानं म्हणायचं ते तुझं आहे, ते त्यानं 4च गोष्टी आहेत. 4 गोष्टी मला जर संसारामध्ये वाटत असेल तर एक गोष्ट करायची, 2 गोष्टीचा त्याग करायचा आणि 2 गोष्टी आत्मसात करायच्या. कोणत्या टाकायच्या? 2. मी आणि माझं टाकून द्यायचं आणि सत्संग करायचं. फक्त त्याच्यासाठी आपण त्याचं नामस्मरण नाही. जगात फक्त एकच गोष्ट आहे, माझं म्हणण्यामुळं हा घोटाळा झालेला आहे. तुमचं नाहीच महाराज. काय इथं सुंदर परिधान केले, गोरी घुमटी, उंच पुऱ्या मापाची महाराज, सुंदर अशी सुटके नजरा तिच्याकडे गेल्या तिच्या नजरा लागला. एका जागेवरती सुटके बसली. पुढचं स्टेशन पाणी पिऊन येते. पाणी प्यायला गेली नाही, गाडीची वेळ झाली तरी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली स्टेशनवर. आणि आता गेली कुठं? गाडी हलवून ओळखलं, एवढी सुंदर बाई आहे, एवढे अलंकार तिच्या अंगावरती आहेत, श्रीमंत बाई आहे, तिच्या अंगावर एवढा आहेत तर सुटकेस अशी आहे. आणि प्रत्येक जण त्या सुटकेसवरती तो अधिकार दाखवू लागला महाराज. अधिकार दाखवू लागला. प्रत्येक जण म्हणू लागला ही बाई माझी असलेले ती आमची जवळ आहे. तेव्हा सुटके एक जण उठला आणि फक्त तुझ्या जवळ बसली. हे बघा तसलं चालून देणार नाही. घेत तुला तुझे शेजारी बसले होते, पण जो पुढं होता त्यानं सांगितलं म्हणजे सुटकेस होती का त्याची? पण तुझ्यानं सांगितलं ही माझी.
तुम्हाला तुमची सुटकेस दिली जाईल, पण ह्याच्या सुटकेमध्ये काय त्यांना मोगमच उत्तर द्यायला आणि आलाय. आता पोलिसांनी काय केलं असेल, त्याला काय सत्कार केला 6 महिन्याची कैद. मुक्त घेऊन माझे माझे किंवा घेता श्री होईल दुरी निजपंत. आपलं नाही ना, संसारात तुम्ही असं राहा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतायत, नाव घ्यायचं तर त्याचं फळही देव तसंच देतो. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
मध्ये सांगतात नामाने देव भक्ताचे सुदर्शन अशा भक्ताच्या दारावरती देव सुदर्शन चक्र घेऊन त्या दारामध्ये त्याची घराची चोपदारकी करतो. नाथांच्या वड्यावर देवानी शेवटचा एक छोटासा दृश्य. 2 वाजता आवाज झाला महाराज. आवाज दिला 75 आवाज दिला. चोखोबा म्हटल्याबरोबर हातातलं काम हातामध्ये आणि चोखोबा धावतच आपल्या वडिलांच्याकडे गेलं. वडिलांच्याकडे गेल्यानंतर वडील ज्या खाटेवर झोपले आणि खराब झालेला असल्यानंतर त्या मुलाला ते बघितलं. अरे बाबांना तर उठून उभं करायचं आहे. उभं केल्यानंतर कमरेचा भाग धुणार कोण असा प्रश्न चोखोबाच्या समोर आला. महाराज चोखोबाने विचार केला, अरे एका हातामध्ये माझ्या पित्याला माझ्या वडिलांना मी उभं केले, कमरेचा भाग कोण? आणि हातातल्या बांगड्याला दोरा बांधला. दोरा घेतला. त्यांची ती दयनीय अवस्था. त्यांना एका हातानं ते करता येत नाही. त्यांना उभं करणं तेवढं त्यांना जमणार आहे. आवाज होऊ नये, सासऱ्याला माझ्याबद्दल संकोच वाटते म्हणून बांगड्याचा आवाज होऊ नये म्हणून घट ओळख येईल, मला ओळखलं जाईल म्हणून डोईचा पदर बांगड्याचा आवाज न होता सोयराबाईंनी कमर धुतली. महाराज धोत्राला गाठ मग उभं गाठ मारणार. सोयराबाई पुढे आल्या आणि सोयराबाईंनी धोत्राची गाठ मारली. कुणाच्या? सासऱ्याच्या धोत्राची गाठ मारली. सासरे गाठ मारल्यानंतर धोतर वगैरे नेसवलं. माझी कमर भरलेली आहे हे मला माहित आहे. इथं हजर झाला तेही मला माहित आहे. सोयराबाईला बोलवलं. समोर आल्या. जी मामनजी हात जोडले. हात जोडल्यानंतर सांगितलं, सोयरा तुला एक गोष्ट विचारू. सांग. जरी बैस तिने सांगितलं, धर्मशास्त्र आहे आताच नव्हे. आपल्या पतीशी बोलू नये हा हे त्या सुनेला सांगतो. हे शक्य नाही, मी तुमच्या शेजारी मी बसू शकत नाही. त्यानं सांगितलं, स्वतः सून म्हणून नाही, माझी पोटची मुलगी म्हणून तुला सांगतो, बापाच्या नात्यानं सांगतो, तू माझ्या शेजारी बस. सोयराबाईंनी हात जोडले. सोयराबाई बसले. सूर्याकडं त्या सासऱ्यांनी बघितलं आणि त्या सासरेच्या तोंड उद्गार निघाले. वरती पाहून सूर्याकडं, देवा आयुष्यभर मी वय 76-75 वर्ष झालं, एवढं माझ्या जीवनामध्ये पण सून असून माझी कमर दुखते. त्या सोयरावर
प्रसंग आला तर देव प्रसंग येईल त्यावेळेला तिला मदत करण्यासाठी त्या पुण्याच्या मोबदल्यात द्यावं लागेल. 15 मिनिटांनी देह त्याग केला आणि बाप मरून गेला चोखोबाचा. आश्चर्य असं आहे, चांगलं काम केलं. काळात सुरू झाल्या हो नववारी लुगडं नेसून डोक्याला मोठं कुंकू थाप मारली. चोकोबाची बहीण झाला मारली आणि मी विश्वाच्या नीच काम केली महाराज. आणि बाळा झाल्यानंतर मुलाचं नाव कर्म अख्ख्या गावाला आणि चांगल्या कर्माचं भक्ताच्या दरावरती त्या घराचे काय एक का मागितलं महाराज नाही मागितलं सोन्याचा पायावरती मी स्वतः त्यांच्या डोक्यावरती डोकं ठेव त्यांच्या चरणावरती डोकं ठेव. ज्या वेळेला देव गेले ना सुदामजी गेले त्यावेळेला पूजा झाली. पूजा दर्शनासाठी देवाची काही एक बायको आहे का हो महाराज 16,000 बायकाची लाईन लागली. तोपर्यंत काम कर 16,000 बायकांचा प्रतिनिधी म्हणून तू माझ्या पायावरती पायावर ठेव. विश्वास चरणावर या घरावरती द्वारावरती मी सुदर्शन चक्र घेऊन आणि तुमच्या समोर म्हणण्याचा प्रयत्न केलेले झालेली सेवा बाबांच्या चरणावर समर्पित करतो. आणि या सेवेला आणि विठोबार शेवटची पाळी एक मनुष्य जन्म मी ओळखी करा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली मनगडात ताकद माणूस पण मृदंगाचं रग लागते रग झालेली सेवा बाबांवरती सेवा समर्पित करण्या अगोदर या कार्यक्रमासाठी महाराजांनी जवळजवळ 2 तास उपस्थिती दिलेली आहे. या मठाचे मठाधिपती मला वरचीवर अशी सेवा करण्याची संधी त्यांच्याकडूनच मला प्राप्त होते. सानिध्यात राहतात तेव्हा त्यांना मोठेपण ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं बाबांचं आहे त्यात मोठेपण आहे. महाराज त्यांना धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित जे राहिलेले आहेत महाराज, महाराष्ट्रात ज्यांचं नाव गाजतं असे गुरुकुल आश्रमाचे संस्थापक मनापासून धन्यवाद महाराज. मला माहीत नव्हतं तुम्ही या कार्यक्रमाला सांगितलं, तुम्ही इथं आला. खरं तर आणि माझं वेडं वाकडं 2 शब्द तुम्ही ऐकून घेतलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं रणशिंगवाडी महाराजांना धन्यवाद देतो. ज्यांनी मला इथं हार दिलेला आहे त्यांना धन्यवाद देतो. पेटी मास्तर एवढ्यासाठीच असते. हार्मोनियम माणूस चाकुरीतनं बाहेर गेला करते महाराज. सुंदर असं हार्मोनियमचं ज्यांनी काम केलं त्यांना धन्यवाद. उत्तम असे हार्मोनियम मृदंगाची ज्यांनी साथ केली तर राहिले फक्त त्याच्याकडून ते सर्वांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं 2 चौकार तसं बाबा तुम्हाला धन्यवाद. ज्याला काही येणार त्यानं घ्यावा. कीर्तनकाराच्या माणसं हजार पाया पडतात आणि तो कीर्तनकार विनेकर पडतो. का पडतो? देव श्रेष्ठत्व विनेकरायचं आहे. महाराज विनेकरी बाबांचं दर्शन घेतो. महाराज आता हल्याली कीर्तन पण करायला लागले, त्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं त्या संस्थेचे असं गायन केलं, तुम्हाला डबल धन्यवाद देतो. येथे शूटिंग होत आहे, तुम्हाला अशी सिस्टम ज्यांनी दिली त्यांना धन्यवाद देतो. माता भगिनी तुम्ही हो संख्येनं कीर्तन श्रवणासाठी आला, तुम्हाला धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद देतो. पुरुष वर्ग कमी असले तरी त्याच्यामुळं सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या सेवेला संतोषजी महाराज तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही जरी कोणी राहिला असेल तरी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन
तुकाराम 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 जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकाय महाराज ज्ञानदेव तुकाराम हॅलो हॅलो 1-2 मिनिटं खाली बसा. शेवटची पाळी एक मनुष्यजन्म सद्गुरुनाथांच्या दरबारामध्ये श्री हरिपरायण विशेष ज्यांनी निमंत्रण दिलं ते सूरजबाई जाधव. सूरजबाई यांच्या निमंत्रणाला आणि सर्व भाविकांच्या निमंत्रणाला मान देऊन आणि आपली कीर्तन सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी रुजू केली. अशीच आपल्या सेवा करावी. एक महाराष्ट्र सद्गुरु सेवागिरी महाराजांचा नामोल्लेख करावा असेल. बाबांना विनंती करतो की आजचे कीर्तनकार सत्कार करावा. सर्वांना विनंती आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्याचबरोबर या दरबारामध्ये कीर्तनकार गेल्यानंतर महाराजांचा आपल्या कीर्तन करायला विसरत नाहीत. ती विनंती असेल की आपल्या योग्य महाराज त्याचबरोबर आज आपणाला दर्शनाची उत्सुकता होती असे आपल्या की ज्यांनी वानप्रस्थ आश्रमाच्या आधी आपली जवळपास 3600 किलोमीटरचं अंतर अवघ्या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व गावाला आपल्या भागाला अभिमान वाटेल असं त्यांचं ते प्रारब्ध असेल आणि आपल्या सर्वांची एक पुण्य असेल. त्यांचं दर्शन आपणाला आज लाभलेलं आहे. या तिघांनाही या ठिकाणी आदरणीय संतोष ऐन तारुण्यामध्ये आपली परिक्रमा पूर्ण करणारी या परिक्रमेचं महत्त्व सांगत असताना खरं तर ती आमची चूक आहे. वाजवून त्यांचं स्वागत करा. पुसेगाव ते पंढरपूर 105 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यासाठी आपण 11 दिवस चालतो. या महात्म्याने
76 दिवसात 600 किलोमीटरचं अंतर पार केलंय. ही सोपी गोष्ट नाही. पूर्वजन्मीची न्याय ज्याचे असेल त्यांनाच हे घडू शकतं. आणि आहेत एक उत्तर आपल्याकडून अध्यात्माची प्रगती आध्यात्मिक व्हावी आणि महाराजांच्या सेवेमध्ये कायम रुजू राहावं. एका वेळेला सगळे बसवायचेत का? महाराजांची या ठिकाणी अभिषेक होणार आहे. आपल्या सिद्धेश्वर ग्रामदैवत सद्गुरू सेवागिरी बाबांच्या समाधीला सर्वांना येण्याचं निमंत्रण असेल. सकाळी 6 वाजता त्या अभिषेकासाठी उपस्थित राहा. ज्यांनी नर्मदा गंगा मैयाचं जल या ठिकाणी आणलेलं आहे, तीर्थ आणलेलं आहे, तीर्थाने आपण महाराजांना उद्या जलाभिषेक करणार आहोत. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. चला जेवणाची व्यवस्था करा.